काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं पाराशर ऋषींनी राजाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी रुद्र सूक्त दशसहस्र शिवाला अभिषेक करून पाराशर ऋषींच्या आशीर्वादाने रुद्र मंत्राच्या जपाच्या मंत्राक्षराने राजाचा मुलगा वाचला। भर सभेमध्ये राजाने सभा बोलवली आणि त्या भर सभेमध्ये सिंहासनावर ऋषीश्वर महान ऋषी त्रिकालज्ञानी पाराशरांना बसवून त्यांना साष्टांग नमस्कार घातला। अनेक ब्राह्मण सभेमध्ये बसले होते आणि तेवढ्यात तिथे ब्रह्मपुत्र नारद आलेले आहेत। नारद आल्यानंतर राजांनी धावत जाऊन त्यांना अत्यानंद झालाय हो। एकापेक्षा एक आनंदाच्या घटना घडल्या आहेत। आपल्या मुलाचं आयुष्य 10,000 वर्ष झालं आहे आणि पाराशर ऋषी गुरुवर आपल्या सभेमध्ये बसले आहेत आणि नारदांनी यावर खरोखर आनंदाच्या एक एक घटना घडत आहेत। त्या समयी ब्रह्मसुत नारद आला अकस्मात, राजा धावून चरण धरित। राजा धावला, नमस्कार केला, त्यांना सिंहासनावर बसवलं, पूजा केली, अनेक उपचार, पाद्यपूजा केली, वस्त्र दिलं, अलंकार दिले, दक्षिणा दिली आणि हात जोडून विचारतोय, स्वामी या अवसरी, अहो यावेळी इकडनं कुठून आलात तुम्ही? काय झालं, काय घडलं? राजा म्हणे, देवऋषी हिंडता तुम्ही त्रिभुवनी। राजा म्हणे, हे नारदा, तुम्ही देवऋषी आहात, त्रिभुवनात हिंडता, मग काही विशेष घडलंय का? तुम्ही ज्या अर्थी इथे आलात, अचानक आलात, त्या अर्थी निश्चित काहीतरी घडलं असणार। तुम्ही त्रिभुवनात हिंडणारे ऋषीश्वर आहात, देवऋषी आहात। नारदांना देवऋषी म्हणतात, तर तुम्ही देवऋषी आहात, तुम्ही त्रिभुवनामध्ये। नारद पृथ्वीवर हिंडतात, पाताळात हिंडतात, स्वर्गलोकात हिंडतात, तिन्ही लोकामध्ये केव्हाही नारद संचार करू शकतात। पण अचानक तुम्ही माझ्या राज्यात, माझी ही सभा बसली असताना या सभेमध्ये तुमचं आगमन होतंय, मला अत्यानंद होतोय। पण मी तरी विचारतो, काही विशेष घडलंय का? मला सांगण्यासारखं। तुम्ही इथे आलात म्हणजे मला काहीतरी सांगायलाच आला असाल, मग असं काही विशेष घडलंय का की जे मला सांगण्यासारखं आहे? नारद म्हणतात, रायासी। नारद म्हणतात, हे राजा, तू आता विचारतोस म्हणून सांगतो। मी कैलासाला गेलो होतो, मी त्रिभुवनात हिंडतो, मी सगळ्या ठिकाणी जातो। मी कैलासाला गेलो होतो आणि येत होतो कैलासावरून। नारद म्हणे, रायासी
गेलो होतो कैलासासी, येता देखोनी मार्गासी. येत होतो कैलासावरनं येत होतो तेव्हा अपूर्व अशी घटना घडली रे राजा. काय घडलं? आता राजालाही आश्चर्य आहे, त्या सभेमध्ये बसलेल्या सगळ्यांना आश्चर्य आहे की नारद सांगतायत की मी कैलासाला गेलो होतो, तिकडनं येत असताना अपूर्व अचानक असं काहीतरी घडलंय. मग काय घडलं? महामृत्यू दूतांसहित महामृत्युंजय न्यावया आला तुझे सूत. महामृत्यू दूत म्हणजे यमदूत. काय घडलं अपूर्व? तर ऐक राजा, तू विचारतोय म्हणून मी तुला सांगतोय की मृत्यू, महामृत्यू, यम दूतांसहित न्यावया आला तुझे सूत. तुझ्या मुलाला घ्यायला आला होता बरं, पण सवेची येऊनी शिवदूत तया लागी पराभवित. इकडे यमदूत तुझ्या मुलाला घ्यायला आले होते, पण त्याच वेळेस शिवदूतांनी यमदूतांचा पराभव केला, त्यांना पळवून लावलं, अपमानित केलं, त्यांचा पराभव केला शिवदूतांनी. मी बघितलं ना, मी कैलासाहून येत होतो तेव्हा हे घडत होतं, हे मी बघितलं असं नारद भद्रसेन राजाला सांगतायत सगळ्या सभेमध्ये. सभा पण ऐकती आहे. यमदूत पळवली जाती. यमदूत पळून गेले रे आणि यमाला सगळं सांगितलं. काय सांगितलं? यमाला म्हणतात, अहो आम्ही त्याचे प्राण घ्यायला गेलो होतो, त्या मुलाचे. त्याचं आयुष्य संपलं होतं, त्याचे प्राण घ्यायला आम्ही गेलो होतो, पण काय घडलं? यमदूत पळून जाती. यमा पुढे सर्व सांगती, आम्हा मारिले शिवदूती. ओ शिवदूतांनी आम्हाला मारलं हो, आम्ही तर त्या मुलाचे प्राण घ्यायला गेलो होतो, त्याचा मृत्यू होता, त्याचे प्राण घ्यायला गेलो होतो, पण शिवदूतांनी आम्हाला मारलं. मग आता आम्ही कसं काय पृथ्वीवर जावं? कसं जावं पृथ्वीवर? आम्ही नाही जाणार आता. आता तुम्ही आम्हाला पृथ्वीवर पाठवू नका, कारण आम्ही पृथ्वीवर गेलो तर शिवदूत आम्हाला मारतात. बघा आम्हाला आता मारलं, आम्हाला पळवून लावलं, आमच्या पाठी लागले शिवदूत, म्हणून आम्ही पळून तुमच्या पाशी आलोय. यमानी हे सगळं ऐकलं. अरे हे काय घडलं? माझ्या दूतांना शिवदूतांनी का मारलं असेल? माझे दूत तर त्या मुलाचा प्राण घ्यायला गेले होते, ज्याचं आयुष्य संपलं होतं. मग तरीही माझे दूत घाबरून आले आहेत. शिवदूतांनी त्यांना मारलंय. काय घडलं असेल असं? माझ्या दूतांना मारायचं कारण काय? हे यमाला अतिशय क्रोध आला.
यमदूत यम कोपोने निघाला, रागावून निघाला, आता मी जातोच. आणि त्या वीरभद्राला विचारतो, हे काय चाललंय? तुझे दूत, शिवाचे दूत माझ्या दूतांना का मारतात? काय चुकलंय माझ्या दूतांचं? विनाकारण माझ्या दूतांना मारतात. मग अशाने माझे दूत भूमीवर जाणार नाहीत. मग कसं काय चालणार? हा जाब वीरभद्राला विचारलाच पाहिजे. वीरभद्रानी मला याचं उत्तर दिलं पाहिजे, कारण माझ्या दूतांना मारलंय. हे योग्य नाहीये. यमकोपोनी निघाला, वीरभद्रापाशी गेला. म्हणे, दूता का मार दिला? का मारलं माझ्या दूतांना? याचं उत्तर द्या. स्वामी, तुम्ही माझ्या मुलांना का मारलं? याचं मला उत्तर पाहिजे. ते विचारण्याकरता मी तुमच्याकडे आलो आहे. माझे दूत हे शांततेने खितीला गेले होते त्या राजकुमाराला आणायला, आणि तुमच्या दूतांनी त्यांना मारलं. का मारलं? निज कर्मानुबंधेसी राजपुत्र गतायुषी, त्या ते आणिता दूतांसी, कासा या शिवदूत मारिले. अहो, कर्माप्रमाणे, ठरल्याप्रमाणे, विधिलिखिताप्रमाणे, नियतीप्रमाणे राजपुत्राचं आयुष्य संपलं होतं. 12 वर्षाचं त्याचं आयुष्य लिहिलं होतं. ते त्याचं आयुष्य संपलं होतं आणि त्याला आणायला म्हणून माझे दूत तिथे गेले होते. विनाकारण नव्हते गेले. निज कर्मानुबंधेसी, कर्मबंधाप्रमाणे, ठरल्याप्रमाणे जे लिखित आहे ते ठरल्याप्रमाणे राजपुत्र हा गतायुषी होय, त्याला मृत्यू होता हो. आणि त्याला आणायला म्हणून हे गेले. मग उगाच माझ्या दूतांना तुम्ही मारलं म्हणून ते पळून आले. आणि आता ते म्हणतात की आम्ही भूमीवर जाणार नाही. का? तो आम्हाला शिवदूत मारतात. घाबरलेत हो. माझे दूत घाबरले आहेत. बरं, माझ्या दूतांची खरंच काही चुकी नाही. तुम्ही त्या राजकुमाराचं आयुष्य संपलं होतं, त्याला आणायला ते गेले. मग यात माझ्या दूतांचं काय चुकलं सांगा ना. वीरभद्र अतिक्रोधी. बरं, हा यम स्वतः रागावून आलाय. कोपोनी म्हणजे रागावून आलेला आहे तो, जाब विचारण्याकरता. बरं, त्यांनी जाब विचारला. बरं, आता वीरभद्र यालाही क्रोध अनावर झाला. आता वीरभद्र का रागवला? वीरभद्र अतिक्रोधी म्हणे झाला रुद्रविधी. वीरभद्र रागवला म्हणे, तुम्हाला कळलं नाही का रुद्राभिषेक झाला ते? शिवाची अभिषेक पूजा झाली. 10,000 रुद्राभिषेक झाले. त्याचं स्नपन झालं. तुम्हाला कळलं नाही? वीरभद्र अतिक्रोधी म्हणे झाला रुद्रविधी. अहो, रुद्रविधी झाला आणि त्या रुद्रविधीमुळे 10,000 वर्ष अवधी तो जो विधी झाला, रुद्रविधी झाला, त्या विधीमुळे 10,000 वर्षाचं आयुष्य
त्या राजपुत्राला मिळालं हे तुम्हाला कळलं नाही का? सांगा ना. तुमच्या यमदूतांना शिवदूतांनी मारलं हे तुम्ही सांगता, ते पळून आले हे तुम्ही सांगताय, पण अहो तुम्हाला हे कळलं नाही का की राजाने पराशर ऋषींच्या अधिपत्याखाली 10,000 रुद्राभिषेक केले, त्यामुळे त्या राजकुमाराचं आयुष्य 10,000 वर्षांनी वाढलं हे तुम्हाला कळलं नाही का? तुम्ही एक तर काय चित्रगुप्ताला विचारलं नाही. चित्रगुप्ताला विचारलं का की बाबा त्या राजपुत्राच्या बाबतीत काय लिहिलं आहे, त्याला घ्यायला जायचं की नाही, असा काही विधी झालाय का? या सगळ्या चौकशा तुम्ही केल्या का? विनाकारण तुम्ही तुमच्या दूतांना पाठवलं आणि दूतांना मार खावा लागला. वीरभद्राति क्रोधी म्हणे झाला रुद्रविधी. 10,000 वर्ष अवधी, 10,000 वर्षाचा काळ आयुष्याचे राजपुत्रा. न विचारिती चित्रगुप्ता. तुम्ही काही चित्रगुप्ताला विचारत नाही आणि उगाच झालं बा जा त्याला घेऊन या, झालं बा जा त्याला घेऊन या, असं विनाकारण पाठवता. अहो चित्रगुप्ताला विचारा की अरे बाबा क्षितीवर मी यमदूतांना पाठवतोय, काय आहे त्याची माहिती. न विचारिता चित्रगुप्ताला काही विचारलं नाही. वाया पाठविले दूता. उगाच शिवदूतांना उगाच दूतांना पाठवलं आणि माझ्या शिवदूतांना युद्ध करावं लागलं. अहो ते तुम्ही भाग्य समजा की आम्ही यमदूतांना जिवंत सोडलं. वीरभद्र चिडून सांगतोय बरं का. जिथे यम चिडून आला होता तिथे आता वीरभद्र चिडून यमाला म्हणतोय की तुम्ही चित्रगुप्ताला न विचारता तुम्ही यमदूतांना पाठवलं, त्यामुळे शिवदूत त्यांच्या मागे लागले. अहो त्या शिवदूतांनी मारलं नाही, जिवंत सोडलं. हे काय कमी आहे? ज्यावेळेस वीरभद्र असं बोलला यमालाही आश्चर्य वाटलं. असं कसं झालं? अहो त्या मुलाचं तर आयुष्य 12 वर्षाचंच होतं. मग हे वीरभद्रानी असं काय सांगितलं? अहो आपण तर नेहमी चित्रगुप्ताला विचारूनच यमदूतांना पाठवतो. मग यावेळेस असं काय घडलं की चित्रगुप्तानी आम्हाला पूर्वकल्पना दिलीच नाही, म्हणून आम्ही यमदूतांना पाठवलं. काय काय घडलं असेल? काय यमालाही शंका निर्माण झाली. म्हणून यमानी काय केलं? बोलावणे चित्रगुप्ता. यमानी शेवटी चित्रगुप्ताला बोलावलं. बाबा मी माझ्या दूतांना पाठवलं, मग ते शिवदूत मागे लागले. मी वीरभद्राला विचारायला गेलो तर वीरभद्रांनी सांगितलं की 10,000 वर्ष आयुष्य त्या मुलाचं वाढलेलं आहे. तुम्ही वृथा उगाचच यमाला चित्रगुप्ताला न विचारता तुमच्या दूतांना पाठवलं असं मला वीरभद्र म्हटल्यात. तर हे चित्रगुप्ता बोलावणी चित्रगुप्ता आयुष्य विचारीन त्वरिता. मी आत्ता चित्रगुप्ताला बोलावतो. वीरभद्राला ते सांगतात, तुम्ही हे सांगताय ना
की 10,000 वर्ष मी चित्रगुप्ताला विचारलं नाही. हे ते थांबा, मी चित्रगुप्तालाच बोलावतो, त्यालाच विचारतो. बोलावनिया चित्रगुप्ता आयुष्य विचारीन त्वरित त्याला विचारणे त्या मुलाचं आयुष्य किती आहे. अहो त्याला विचारलं होतं म्हणून मी पाठवलं होतं दूतांना. आणि तुम्ही आता मला असं सांगताय की मी चित्रगुप्ताला विचारलं नाही. थांबा, मी चित्रगुप्ताला बोलवतो, बघा मी त्याला विचारलं होतं की नाही. अहो मी त्याला विचारूनच की त्याचं आयुष्य किती आहे त्या मुलाचं हे जाणूनच मी दूतांना पाठवलं होतं. आणि आता तुम्ही म्हणता मी चित्रगुप्ताला विचारलं नाही. थांबा, चित्रगुप्ताला बोलावतो आणि त्याच्या समोर तुमच्या म्हणण्याचा सोक्ष मोक्ष लावू. चित्रगुप्त पाचार्य चित्रगुप्त आले. पुसता ती चित्रगुप्ताशी यम विचारतो, ओ बघा ओ. चित्रगुप्ताला म्हणे, अरे चित्रगुप्ता बघा, काढोनी पाहे पुत्रासी. बघा बघा, तुम्ही सांगितलं होतं बघा त्याच्यामध्ये 12 वर्ष आयुष्य आहे की नाही, राजकुमाराला लिहिलेलं. आम्ही नाही सांगत, तुम्हीच बोलला होतात. बघा बघा, तुमच्या तिथेच लिहिलेलं आहे. वीरभद्र चिडलेला आहे, यम चिडलेला आहे. आणि आता हे खरं काय आहे हे चित्रगुप्ताच्या मार्फत कळणार आहे. म्हणून चित्रगुप्ताला म्हणतायत, बघा बघा, तुम्हीच लिहिलंय 12 वर्ष आयुष्य पर्येसी राजकुमारा लिहिले. पुसताती चित्रगुप्तासी काढोनी पाहे पुत्रासी. 12 वर्ष आयुष्य पर्येसी राजकुमारा लिहिले असे. तेथेची लिहिले होते. आणि आता यमाने असं सांगितल्यानंतर वीरभद्रही म्हणतो, बघा तिच्या आणखीन काय लिहिलंय ते. यम सांगतो ते बरोबर आहे की 12 वर्षाचं आयुष्य लिहिलं होतं, पण तेथेची लिहिले होते. त्याच ठिकाणी आधी लिहिलं 12 वर्ष आणि मग पुढे काय लिहिले वाचा. तेथेची लिहिले होते. आणि तिथेच जिथे लिहिलं होतं 12 वर्ष आहे त्याच ठिकाणी लिहिलंय 10 सहस्र वर्ष लेख. यमाला दाखवलं. चित्रगुप्तानी यमाला दाखवलं. यम ज्याप्रमाणे म्हटलात 12 वर्ष, चित्रगुप्त म्हणतो हो 12 वर्ष लिहिलं होतं, पण तिथेच लिहिलेलं आहे 10,000 वर्ष हे बघा म्हणे. म्हणून त्यांनी यमाला दाखवलं. तेथेची लिहिले होते. आणि 10 सहस्र वर्ष लेख पाहोन यम शाशंकित. ते बघितल्यावर यमाला शंका निर्माण झाली. हे काय बाबा, असं आघाडीत काय घडलं बाबा. अहो जिथे 10-12 वर्ष लिहिलं होतं तिथे 10,000 वर्ष लिहिलं गेलंय. शाशंकित, शंका झाली. पण अपराध घडला कबूल केलं. यमानी कबूल केलं की आमची चूक झाली, आमची चूक झाली, आम्ही बघितलं नाही, आम्ही बघितलं नाही, आमची चूक झाली आणि आम्ही दूतांना पाठवलं. ही खरोखर आमची चूक आहे, आम्हालाच क्षमा करा. वीरभद्राची चित्रगुप्ताला बोलवून सत्य बाहेर आल्यानंतर वीरभद्राची यमानी क्षमा मागितली. वीरभद्रा ते वंदून मग वीरभद्राला नमस्कार केला
आणि यमधर्म आपल्या यमपुराला निघून गेला. बस झाली, आमच्याकडनं चूक झाली आहे. तिथे 12 वर्ष लिहिलं होतं, त्याच ठिकाणी 10,000 वर्ष लिहिलं, हे आम्ही काही वाचलं नाही आणि यमदूतांना पाठवलं. ही आमची चूक झाली आहे. वीरभद्राला नमस्कार केला, क्षमा मागितली आणि यमधर्म, यम हा यमधर्माकडे म्हणजे यमपुराला निघून गेला. आम्ही आलो तेथून आणि मी पण आत्ता हे सगळं बघितलं, यमाचं, चित्रगुप्ताचं, वीरभद्राचं बघितलं आणि मी तिथून इकडे आलोय असं नारदांनी सांगितलं. जेव्हा राजा भद्रसेननी विचारलं काय झालं, त्यावेळेस नारदांनी हा सगळा वृत्तांत सांगितला. रुद्रजप पुण्य करिता आयुष्य वर्धले तुझ्या सुता. अरे तू पाराशर ऋषींचं ऐकलं, गुरु आज्ञा ऐकली, गुरु आज्ञेप्रमाणे वागला, म्हणूनच तुझ्या मुलाचं आयुष्य वाढलं. तू रुद्रजप अभिषेक केलास, सद्गुरूंचं ऐकलंस, म्हणून तुझ्या मुलाचं आयुष्य वाढलं. अरे गुरु आज्ञेमुळे मृत्यू जिंकला तत्वत. अरे तू मृत्यूला पण जिंकलंस रे. राजा भद्रसेनला नारद मुनी सांगतायत काय गुरु आज्ञेमध्ये सामर्थ्य आहे. ते ऐकल्यामुळे तू मृत्यूला पण जिंकलंस. पाराशर गुरुकृपे, पाराशरांच्या गुरुकृपेनी तू मृत्यूला पण जिंकलं रे. नारदांनी कबूल केला. आईसे नारद सांगून नारदांनी एवढं सांगितलं की हे राजा, मी आत्ता ते चित्रगुप्ताचं आणि वीरभद्राचं, यमाचं सगळं बघितलं आणि तुझ्याकडे आलो तुला सांगायला की अरे तू गुरु आज्ञा पाळलीस. गुरु कृपेने, गुरु आज्ञा पालनामुळे तू मृत्यूला पण जिंकलंस रे. म्हणून काका नेहमी म्हणतात गुरु आज्ञा, गुरु निष्ठा ठेवा, गुरु आज्ञा पाळा. त्यामुळे तू गुरु आज्ञा पाळलीस आणि म्हणून पाराशर गुरूंच्या कृपेने तू मृत्यूला जिंकलो असं सांगून नारद तिथून निघून गेले. पाराशर महामुनींनी पण राजाचा निरोप घेतला. सगळे ब्राह्मण गेले. राजाला अत्यंत आनंद झालेला आहे. राजाने अत्यंत आनंदाने राज्य उपभोगलं. पुत्र पौत्र या सगळ्यांसहित राजाने आनंदाने राज्य भोगलं. असा हा रुद्राध्याय, असा हा महामृत्युंजय जे सुरुवातीलाच पाराशरांनी त्याचं वर्णन केलंय. पूजा करावी गुरु ब्रह्मा, गुरुची पूजा करावी. आणि जे गुरूंची पूजा करतात, गुरूंची आज्ञा पाळतात, गुरुनिष्ठ असतात, भिणे न लागे काळ महिमा, त्यांना काळाला सुद्धा घाबरायची गरज नाही. असं आता हे कोण सांगतायत? मी नाही, मी नाही. मग श्री गुरु म्हणती दाम्पत्यसी, ते माहूरचं जे पती पत्नी, ती पतिव्रता जिचा नवरा उठला त्याला सांगतायत. कारण रुद्रजप केला, ते अभिषेकाचं पाणी त्या प्रेतावर शिंपडलं होतं, त्यांनी तो उठला होता. म्हणून सद्गुरू सांगतात गुरु आज्ञा पाळा, पूजा करावी गुरु ब्रह्मा, गुरु आज्ञा पाळावी, भिणे न लागे काळ महिमा. अरे जे गुरु आज्ञा पाळतात, गुरुनिष्ठ असतात, त्यांना काळाला सुद्धा घाबरायची गरज नाही. असं सद्गुरू त्या दाम्पत्याला सांगतायत. सिद्ध नामधारकाला सांगतो,
ही कथा विस्तारपूर्वक सद्गुरूंनी त्या दाम्पत्याला सांगितलं, अतिशय प्रेमाने सांगितलंय. म्हणूनच सद्गुरूंची सुद्धा रुद्राध्यायावर अतिप्रेम आहे. म्हणून रुद्राध्याय म्हणावा, सद्गुरूंची भक्ती करावी, गुरुनिष्ठा असावी, गुरु आज्ञा असावी. पुढे काय झालं? आता नामधारकाला पुन्हा पुढे काय झालं याची उत्सुकता लागली आहे. नामधारक सिद्धाला म्हणतो, मी हे सगळं ऐकलं, धन्य झालो. गुरु कृपेविषयी ऐकलो, रुद्राध्यायाविषयी ऐकलो, गुरु आज्ञेविषयी ऐकलो, तर प्रेत उठवलं ते ऐकलं, राजकुमार वाचला ते ऐकलं. हे सगळं ऐकून मी धन्य झालो. पण पुढे काय झालं ते आता ऐकण्याची उत्सुकता माझी वाढलेली आहे. तेवढं करून सिद्धा गुरुवर्य, मला पुढे काय झालं ते सांगावं असं नामधारक सिद्धाला म्हणतोय. मग सिद्धांनी काय सांगितलं? पुढची कथा कोणती? पुढचा गुरूंचा कृपा कोणती? गुरूंची लीला कोणती? हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.